मी भिकाऱ्याला पैसे दिले शिवाय जेवणही दिले. अधोरेखित शब्दाची जात ओळखा ही शिवायला अधोरेखित केले. उभयान्वयी आहे, केवळ प्रयोगी आहे, शब्दयोगी आहे, क्रिया विशेषण आहे. आता नीटनेटकं बघा, अधोरेखित शब्द कोण आहे? शिवाय. क्रिया विशेषण म्हणण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे होतं? जी काही वाक्यातली क्रिया असेल त्या वाक्यातल्या क्रियेबद्दल 5 प्रकारची माहिती द्यायला पाहिजे. 1 क्रिया कुठं घडली, 2 क्रिया कधी घडली, 3 क्रिया कशी घडली आणि क्रिया किती वेळ किंवा किती वेळा घडली, तर ती क्रिया विशेषण आहे. बघा बरं, शिवाय हा शब्द देतोय का, सांगतोय का क्रियेचं ठिकाण, क्रियेची जागा, क्रियेची वेळ, क्रियेची पद्धत? नाही. म्हणजे तू क्रिया विशेषण नाही. शब्दयोगी म्हणण्यासाठी त्याने काय शब्दाला जोडून येणं गरजेचं आहे. म्हणजे समजा जर शब्द असेल तुमचा झाड, तर तुम्ही म्हणायचं झाडाखाली, हो का, शब्दाला जोडून आला खाली. जर तुमचा शब्द घोडा असेल तर त्यांनी म्हणायचं घोड्यावर, हो का, शब्दाला जोडून आला वर हा शब्द. शिवाय नाही काय जोडा जोडी, म्हणजे तू नाही. केवळ प्रयोगी म्हणण्यासाठी त्याच्या नंतर काय पाहिजे? उद्गारवाचक चिन्ह पाहिजे आणि तो शब्द उद्गार व्यक्त करणारा पाहिजे. अरे रे 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 वा, हाय का तसलं? नाही. मग तूच आहे उभयान्वयी. बघा नीटनेटकं, उभयान्वयी म्हणजे काय? 2 वाक्य जोडायला येणार आहे. हाय का? मी भिकाऱ्याला पैसे दिले, वाक्य क्रमांक 1. मी भिकाऱ्याला जेवण दिलं, वाक्य क्रमांक 2. आणि ह्या 2 वाक्याला जोडलंय कोणी? शिवायनी जोडलंय. हित जर पातळी आणखी वाढीलं तर ती काय म्हणेन? अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा, म्हणजे उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. काही नाही. बघा नीटनेटकं, त्यांनी 2 वाक्य जोडले, तुम्ही लक्षात ठेवायचं. बघा फिगा काय नाही. आणि, अन, नि, व, आणखी, शिवाय. नीटनेटकं सांगतोय, सगळं खुडतो. बघा नीटनेटकं, ह्यांनी जर वाक्य जोडलेलं असेल पोरांनो, आणि, अन, नि, व, आणखी, शिवाय, आणि अनन्य व आणखी शिवाय ह्यांनी जर वाक्य जोडलेलं असेल मित्रांनो, तर ही असते ती सगळीच्या सगळी समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. आणि हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं, ह्यांनी जर वाक्य जोडलेलं असेल तर ह्या वाक्याचा प्रकार असतो मित्रांनो संयुक्त. आपल्याकडे जे 3 प्रकार आहेत, केवळ, मिश्र, संयुक्त, त्यातलं काय सांगायचं?